भारत आणि चीनचे संबंध म्हणजे 36चा आकडाच. पण तुम्हाला माहिती आहे का, चीनमधला कोणताही मोठा नेता भारतात आला की तो एका कुटुंबाची हमखास भेट घेतो. त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला चीनमध्ये आजही पूजलं जातं. मी बोलतेय डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्याबद्दल. एक साधा सोलापूरचा तरुण मुलगा जो फक्त 4 वर्षांसाठी चीनला गेला आणि असं काही काम केलं की आज 80 वर्षांनंतर सुद्धा चीन त्यांना विसरलेला नाहीये. काय डॉक्टर कोटणीस यांची गोष्ट आणि का त्यांचं नाव आजही एवढ्या आदरानं घेतलं जातं, सगळी गोष्ट सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. तर गोष्ट सुरू होते 1937-38च्या सुमारास. जगात दुसरं महायुद्ध सुरू होतं. जपानने चीनवर भीषण आक्रमण केलं होतं. हजारो चीनी सैनिक रणांगणावर कापले जात होते आणि अशा वेळी त्यावेळेचे चीनी जनरल झू दे यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना एक पत्र लिहिलं आणि मदतीची याचना केली. पण तेव्हा भारतच स्वतः पारतंत्र्यात होता. तरीही पंडित नेहरूंनी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मेडिकल मिशन पाठवण्याचा निर्णय घेतला. 1938 मध्ये काँग्रेसनं जमवलेल्या 22,000 रुपयांच्या निधीतून 5 डॉक्टरांची टीम चीनला रवाना झाली. त्यामधल्या आपल्या महाराष्ट्रातल्या एका डॉक्टरांचा सुद्धा समावेश होता. ते म्हणजे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. सोलापूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात द्वारकानाथ यांचा जन्म झाला. खरं तर त्यांचं मूळ घराणं हे कोकणातल्या वेंगुर्ल्याचं. मुंबईच्या GS मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर द्वारकानाथ MD ची तयारी करत होते. नेहरूंनी त्यांची निवड जेव्हा केली तेव्हा ते फक्त 27-28 वर्षांचे होते. त्यामुळे जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल की काय म्हणून घरच्यांनी तर पूर्णपणे विरोध केला. पण हे सगळं बाजूला सारून 1938 मध्ये 5 डॉक्टरांची टीम चीनला रवाना झाली. जेव्हा हे 5 डॉक्टर चीनच्या वुहानमध्ये उतरले तेव्हा तिथली परिस्थिती त्यांच्या कल्पनेपेक्षाही भयानक होती. तिथं हॉस्पिटल्स नव्हते, तर फक्त गुहांमध्ये बेड टाकून जखमींवर उपचार करायला लागायचे. औषधांचा तुटवडा आणि जपानी विमानांची बॉम्बफेक अशा वातावरणात डॉक्टर कोटणीस काम करत होते. त्यांच्या सोबतचे असलेले 4 डॉक्टर्स काही दिवसांनी भारतात परत आले, पण डॉक्टर कोटणीस तिथेच थांबले. त्यांच्या समर्पणाचा एक किस्सा आजही चीनमध्ये सांगितला जातो. एका मोठ्या लढाईच्या वेळेला त्यांनी एकट्याने 72 तास न झोप घेता शस्त्रक्रिया केल्या. त्या युद्धात त्यांनी एकट्यानं 800 पेक्षा अधिक सैनिकांचे प्राण वाचवले. चीनमध्ये ते फक्त एक डॉक्टर नव्हते, तर ते तिथल्या सैनिकांसोबत राहिले, त्यांच्यासारखं जेवण जेवले आणि चक्क चीनची मंदारिन भाषा सुद्धा ते शिकले होते. सैनिकांचं हे सगळं काम करत असतानाच त्यांची भेट क्वो छिंगलान नावाच्या एका चीनी नर्सशी झाली. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 1941 मध्ये त्यांनी चीनमध्येच लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव काय ठेवायचं यावर बराच विचार झाला आणि शेवटी नाव ठेवलं यिन हुआ. चीनी भाषेमध्ये यिन म्हणजे भारत आणि हुआ म्हणजे चीन. मुलाच्या नावामधून पण त्यांनी 2 देशांच्या मैत्रीचा संदेश दिला होता. जेव्हा चीनमध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा प्लेगची भयंकर साथ आली. इतर डॉक्टर्स घाबरत असताना डॉक्टर कोटणीस यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सैनिकांवर उपचार केले. नवीन लस टोचून घेताना त्यांनी स्वतःवर प्रयोग केला. सततची दगदग, रोज 18 ते 20 तास काम, प्लेगची साथ आणि अपुऱ्या सोयींमुळे डॉक्टर कोटणीस यांच्या प्रकृतीवर खूप परिणाम झाला. 9 डिसेंबर 1942 रोजी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी डॉक्टरांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर चीनचे सर्वोच्च नेते माओ झेडांग म्हणाले होते की सैन्यानं एक मदतीचा हात आणि चीनने एक चांगला मित्र गमावला. पुढे 1962च्या युद्धानंतर भारत आणि चीनचे संबंध तर पूर्णच बदलले, पण डॉक्टर कोटणीस यांचा आदर मात्र कमी झाला नाही. त्यांना आजही तिथे शहीद मानलं जातं. त्यांच्या नावानं चीनमध्ये मेडिकल कॉलेज आहे, शाळा आहे आणि दरवर्षी किंगमिंग उत्सवात हजारो चीनी नागरिक त्यांच्या हेबई प्रांतातल्या डॉक्टर कोटणीस यांच्या समाधीवर फुलं वाहतात. चीनने 2दा आतापर्यंत त्यांच्या नावानं टपालची तिकीटं काढली आहेत. इतकंच नाही तर 2014 मध्ये जेव्हा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात आले तेव्हा त्यांनी दिल्लीत डॉक्टर कोटणीस यांच्या बहिणीची मनोरमा कोटणीस यांची भेट घेतली होती. पंतप्रधान ली केकियांग यांनीही मुंबईत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली होती. आजही चीनचा कोणताही मोठा नेता भारतात आला तर ते कोटणीस यांच्या कुटुंबियांची भेट नक्की घेतात. पण तुमच्या आमच्या सारख्यांच्या ओठांवर त्यांचं नाव कधी आलंच नाही. जे कोणी सोलापूरची लोक असतील किंवा जे कोणी मेडिकलचे विद्यार्थी असतील त्यांना डॉक्टर कोटणीस यांच्याविषयी माहिती असावं. प्रसिद्ध डायरेक्टर व्ही शांताराम यांनी त्यांच्यावर डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा सिनेमा काढून त्यांना भारतात ओळख मिळवून दिली. पण खरं सांगायचं तर भारताचंच प्रतिनिधित्व करायला गेलेल्या डॉक्टर कोटणीस यांना जितका सन्मान चीनमध्ये मिळतो तितका भारतात मिळत नाही, ही खरं तर खेदाची बाब आहे. या थोर डॉक्टरांचा इतिहास, त्यात ती व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात येईल म्हणून तरी त्यांचा प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे.
आजही भारत चीन संबंधांमधला एक मोठा दुवा डॉक्टर कोटणीस आहेत, याचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा. बाकी तुम्हाला या महान व्यक्तीची स्टोरी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करा.